हेलो दोस्तों, अभी हम जंगल पहुँचे हैं। हम जंगल में आए हैं और यहाँ पे देखो पानी बहुत सारा है। हम जंगल जा रहे हैं अभी शूट करने के लिए और हम अच्छी वीडियो निकालेंगे। देखो ये बरसात का मौसम है। अभी बारिश रुक गई है। बारिश हम वीडियो निकलते जा रहे हैं अभी जंगल। और देखते हैं अभी मशरूम बहुत फेमस है और हर लोगों को मशरूम बहुत बहुत अच्छी लगती है उनकी सब्ज़ी खाने में। और हम अभी जा रहे हैं, अभी देखते हैं कितनी मशरूम मिलती है। और हमें वो उधर है जंगल, वो बहुत बड़ा, वो देखो वो वहाँ पे जाना पड़ेगा। वहाँ पे बहुत दूर जाना पड़ेगा हमको हमको बहुत दूर जाना पड़ेगा। यहाँ पे बहुत कीचड़ है, पानी की वजह से कीचड़ हो गया। बरसात का मौसम है और हम जा रहे, हम अभी मशरूम देखते देखते जाएंगे जंगल। और थोड़ा सा हमें थोड़ा सा जो अभी हम नए हैं इसमें, तो हमें अभी काफ़ी हमारा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला सांगजान कमेंट करून। तर आम्ही व्यवस्थितपणे आम्ही थोडंसं म्हणजे आणखीन कॉमेडी व्हिडिओ काढायचा आम्ही प्रयत्न करू। आता आम्ही जंगलामध्ये आलेलो आहो आम्ही। बहुत मोठं जंगल आहे। पहा इकडे मोठं झाड आहे। आता आपण जंगलामध्ये आलो शूटिंग करायला, व्हिडिओ काढायला आणि व्हिडिओला सुरुवात झालेली आहे। आणि जंगल आमचं या एरियातलं मोठं आहे। पहा किती मस्त वाटते जंगलामध्ये आपण फिरायला आल्यानंतर। तर माझे आता काही लोक इकडे तिकडे भटकले जंगलामध्ये, कुठे गेले कुठे नाही तर माहीत नाही। ते कुठे ना कुठे भेट होईलच। आणि आपण आता जंगलामध्ये घुसलेलो। आता तुम्हाला मी मशरूम जर मिळाले
तर मशरूम मी तुम्हाला दावणार की मशरूम कसे निघतात ते जमिनीतून ते तुम्हाला दावणार. आता आम्ही बहुत मोठं जंगलामध्ये आलेलो आहोत. मशरूम भेटले की तुम्हाला मी दावणार की मशरूम कसे निघतात जमिनीच्या आतमधून. त्याला मेहनत लागते मित्रांनो. आणि मला भीती पण वाटून राहिली. जंगलामध्ये मी एकटाच आहे. माझे मित्र कोणाकडं गेले कोणाकडं नाही मला पण ठाऊक नाही. त्यांनी मला फोन केला होता की आपण जंगलात मशरूमला जावं म्हणून. आमच्याकडे मशरूमला डुंबर भेंडी असे म्हणतात. डुंबर भेंडी असे म्हणतात आणि मशरूम पण म्हणतात. तर आता आम्ही बहुत मोठं जंगलामध्ये आलेलो आहोत आपण. माझ्याकडे पिशवी पण आहे. जर मिळाले भेंडी जर मशरूम मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे मित्रांनो. त्याच्यासाठी बहुत फिरावं लागते इकडे तिकडे. चला आता आपण बहुत याच्यामध्ये आपण फार मोठ्या जंगलामध्ये आलेलो आहोत आपण. पाहू शकता मित्रांनो तुम्ही हा दृश्य जंगलातला. कुठे पण काही रस्ता नाही आहे मित्रांनो. पहा कुठे पण रस्ता नाही आहे. फार मी मोठ्या जंगलामध्ये आलेलो आहो व्हिडिओ काढण्यासाठी. मी आणखी मित्रांना बोललो मी येते वेळेस. त्यांना मी विचारलं की माझे मित्र दिसले का बा म्हणून. तर ते हो म्हणाले. ते गेले म्हणाले समोर. पण आता तो ते कोणत्या साईडला गेले आहेत कोणत्या साईडला नाही मित्रांनो ते मला ठाऊक नाही. तर आपण आत्ता पाहू आता आपण आपल्याला मशरूम मिळतात की नाही मिळतात नाही का. हे पहा हे दृश्य जंगलातलं आहे. पिकनिक मनवण्यासाठी मस्त जागा आहे. पाठीमागं तलाव आहे मस्तपैकी. त्या तलावाची शूटिंग मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवीन. तलाव आता पाठीमागं जे राहिलेला आहे दाखवीन तुम्हाला तो व्हिडिओ.
चला मित्रांनो, आता आपण जाऊ. आता आपण फिरायला, फिरायसाठीच आपण आलेलो आहोत. आणि इकडलं मस्तपैकी पाहू जंगल. आमच्या रामटेकला लई येतात मशरूम विकण्यासाठी. ते जमिनीच्या आतमधून निघतात. आम्ही त्याला डोंगर भेंडी पण म्हणतो आणि मशरूम पण म्हणतो आम्ही. मशरूम. आता आपण फिरत आहो. जास्त आपण फिरणार नाही, कारण आपले मित्र कोणाकडे गेले, कुठे गेले, कोणत्या साईडला गेले ते मला ठाऊक नाही मित्रांनो. हे मकडीचे जाळं आहेत मित्रांनो, म्हणून मी हे झाडाची फांदी घेतलेली आहे. झाडाच्या फांदीनं मी हे मकडीचे जाळे हटवण्यासाठी मी इकडे हे करत आहो मित्रांनो. आणि आपण एक मस्तपैकी आपण व्हिडिओ आपण शूटिंग करत आहोत मित्रांनो. आपण मस्तपैकी, हे की नाही, जंगलातली. आज आपण व्हिडिओ पाहिला. आपण पुष्कळ व्हिडिओ पाहिले आपण. तर आपण गावातले व्हिडिओ पाहिले नाही का. आता आपण जंगलातला व्हिडिओ पाहू नाही का. जंगलातला व्हिडिओ खरंच किती मजा वाटते. जंगलामध्ये आपण व्हिडिओ काढल्यानंतर, आपण शूट केल्यानंतर मस्तपैकी नाही का. म्हणून मला असं वाटलं की आजपर्यंत व्हिडिओ आपण गावातले, छोट्या मोठ्या शहरातले व्हिडिओ बघितले, मोठ्या मोठ्या शहरातले व्हिडिओ बघितले, पण आपण जंगलातले व्हिडिओ बघितलं नाही मित्रांनो. हा बहुत मोठं भयंकर जंगल आहे मित्रांनो. जंगलामध्ये हर प्रकारच्या जनावर असते मित्रांनो. आणि मस्तपैकी पहा, चारी भोवताल माझ्या जंगल आहे. पहा मित्रांनो, पहा. तुम्हाला मी मी तुम्हाला व्हिडिओ दावत आहो. पहा, हे वर हे जे आहे हे पहाड आहे, मोठाच्यात डोंगर आहे. आपण वर जाऊ शकत नाही. केलं पण असतं आपण वर, पण मित्र आले असते तर आपण गेलो असतो वर नाही का, वर. पण आता आपण जाऊ शकत नाही, म्हणून आपण खालच्या भागाला आहो. जर जमलं तर आपण वर जाऊ, नाहीतर आपण इथलंच व्हिडिओ काढू. पाहू आता समोर नाही का. जंगल पण मोठं भारी आहे मित्रांनो. पहा, हा जंगल मोठं आहे. आता आपण कुठे जायच्या
कुठे नाही मित्रांनो, नाही का. जंगल मोठं आहे जंगल. मशरूम मिळाले की तुम्हाला मी दावतो मित्रांनो, मी की मशरूम जमिनीतून कसे बाहेर निघतात. त्याची भाजी मोठी चविष्ट वाटते, मस्त खाण्यासाठी मस्त मस्त वाटते. तिचं रेट आता कमीत कमी बहुतेक मला असं वाटते की 250-300 रुपये तिचं पाव के जी असणार. पाव के जी तर किलोला किती होणार मित्रांनो, विचार करा. हा पावसाळ्यामध्ये एकदा निघतो मित्रांनो. हे पहा, इथे निघलेले आहे मित्रांनो. हा मोठा जात हा डोंगर आहे. आम्ही याला डोंगर म्हणतो मित्रांनो. हे पहा, हा डोंगर आहे मित्रांनो. इथे हे असं निघते, असं निघते मित्रांनो. हे पहा, व्हिडिओकडे धावतो तुम्हाला. पहा मित्रांनो, हा एक आहे इकडे, हा एक आहे. इथले काढलेले आहेत. सकाळचे आले, कोणी आले असते. इथे काढलेले आहेत मित्रांनो. आपल्याला मिळालं मशरूम, पण काही लोकांना तिथे काढलेले आहेत. आपल्याला एकच मिळाला मशरूम, म्हणून तुम्हाला मी जाऊ शकलो नाही. जर एका भाजी जर मिळाली असते तर तुम्हाला मी ते जमिनीतून खोदून तुम्हाला दावलं असतं. समोर आपल्याला मिळते ना मित्रांनो, तसं काही नाही. समोर आपल्याला मिळणारच, कुठे ना कुठे आपल्याला मिळणारच. थोडे तरी मिळणारच मित्रांनो आपल्याला. पाहू आता. मिळले तर फार मस्त मजा येईल, नाही का. आणि तुम्हाला धावण्यामध्ये मस्त मजा येईल मित्रांनो. की मशरूम खरोखरच जमिनीच्या आतमधून बाहेर कसे निघतात. मोठा असं डोंगर असते मित्रांनो, तर डोंगरातून ते निघतात मशरूम. आणि खायला पण चवीदार लागतो मित्रांनो, चवीदार खायला पण. आता आपण मित्रांनो एक काडी घेऊन घ्यायची. काडी मी तिकडे फेकली, कारण हे मकळीचे जाळे राहतात, तर ते जाळे चेहऱ्यावरती येतात आणि ते मोठं हे वाटते. म्हणून आता आपण थोडंसं आतमध्ये घुसून मित्रांनो, कारण इकडे काट्या वगैरे राहतात मित्रांनो, नाही का. काट्या वगैरे राहतात, म्हणून थोडंसं मी साईडला घालो. आता पहा मित्रांनो, हे मस्तपैकी इथलं दृश्य पहा.
मित्रांनो, आपण आलो, भेटलं एक मशरूम, पण तिथलं खोदलेले आहेत. खोदले असल्यामुळे आपण तिथे काहीच नाही करू शकलो. आपल्याला कुठे ना कुठे आपल्याला मिळतीनच मित्रांनो, नाही का. तर आपण आता जाऊ. आता व्हिडिओ बनवत हे असं असते मित्रांनो. पहा, हे असं असते मित्रांनो. हे असं हा डोंगर आहे मित्रांनो. तर हे असं जागेतून डोंगरातून निघते मित्रांनो, आतमधून पांढरं मशरूम निघते मित्रांनो. पण इथे काहीच नाही आहे मित्रांनो, नाही का. आता आपण समोर आणखी आपण जाऊ. मला असं वाटते मित्रांनो की हा व्हिडिओ चांगलं होईल आणि व्यवस्थित होईल, मला असं वाटतं मित्रांनो. आपण खास म्हणलं आपण मित्रांनो, तर आपण व्हिडिओ काढण्यासाठी आलो. आपण व्हिडिओ काढण्यासाठी आलो. मागं मी एक व्हिडिओ काढला मित्रांनो. तर ते म्हणाले माझे मित्र की छान झालं, मस्तपैकी. घरचेच व्हिडिओ काढला होता मी ना, घरचे व्हिडिओ. तर माझे मित्र म्हणायचे की मस्त व्हिडिओ काढला तू, हां. आणखीन असंच एखादं आणखी असंच पुन्हा व्हिडिओ काढ, असे ते बोलले मला. हे मकडीचं जाड्ड आहे मित्रांनो, मला लटकलं चेहऱ्यावरती, म्हणून त्यांना मी साफ करत आहो मित्रांनो. आता आपण पाहू मित्रांनो, आपण आपल्याला किती मिळतात मशरूम, किती नाही, नाही का. तर तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवीन मित्रांनो, मस्तपैकी. तहान पण लागली मित्रांनो मला, पण मी पाणी सोबत आणलं नाही मित्रांनो. पण जाऊ द्या, नाही आणलं तर कसं काय करणार. तिकडे आपण पाहू मित्रांनो. आणखीन समोरचं व्हिडिओ आपण जर इकडे आपण व्हिडिओ काढल्यानंतर आपण समोरचं आणखीन व्हिडिओ काढू. आणि कसं वाटलं आम्हाला आमचा हा व्हिडिओ तुम्हाला, ते आम्हाला कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, लाईक करा, नाही का मित्रांनो. तर आम्हाला व्हिडिओ काढायला बरं होईल, असाच व्हिडिओ, नाही का. मस्तपैकी. आता आपण मला असं वाटतं मित्रांनो की आमच्याकडे फेमस आहे, काय फेमस आहे आमच्याकडे मित्रांनो, खिंसी तलाव, रामधाम, हे आमच्याकडे फेमस आहे मित्रांनो. तर आपण जाऊ, आपण
आणि किन्सीचं आपण व्हिडिओ काढू मित्रांनो. किन्सी तलाव आहे, एक मोठं जातं डॅम आहे मित्रांनो. रामधाम पण आहे, नागपूर जबलपूर हायवे रोडवर आहे. तिथलं पण आपण व्हिडिओ काढू. तिथे तिकीट असते मित्रांनो, काही हरकत नाही, आपण काढून टाकून मित्रांनो आपण तिकीट, आणि आपण त्याची आपण शूटिंग करू. पण शूटिंग करायला आपल्याला तिथे जो मेन ठिकाण आहे मित्रांनो, त्या ठिकाणी आपल्याला शूटिंग करता येणार नाही, कारण त्या ठिकाणी म्हणजे ते बंदी राहते मित्रांनो काय काय ठिकाणी, आणि काही ठिकाणी व्हिडिओ शूट करायला काही हे नसते. पहा मित्रांनो, आता आपण मस्तपैकी आलो आपण, नाही का. पाहू आता मित्रांनो, आपल्याला खरोखरच आपल्याला मशरूम मिळतात की नाही मिळत, नाही का. तर आपण सहज आलो आपण फिरायला इकडे, मिळाले तर ठीकच आहे, नाही का. मिळाले तर ठीकच आहे मित्रांनो, तसं काही नाही. मिळाले तर मस्त वाटेल आपल्याला, नाही का. मशरूम मिळाले तर, मशरूम मिळाले तर आपल्याला मस्त वाटेल, आणि तुम्हाला पण मस्त वाटेल मित्रांनो, की खरोखरच मशरूम जमिनीच्या आतमधून कसे निघतात आणि ते पाहायला कसे वाटतात, नाही का. जाऊ आपण मित्रांनो, आपण चालले जाऊ मित्रांनो, आपण नाही का, आपण जातो जाऊ आपण. मकडी, हे मकडी आहे मित्रांनो, हे छोटी ते लाल मुंगी म्हणतात तिला. माझ्या गावठी हे काटतात मित्रांनो, माझ्या जॅकेटवर पण घुसलेले आहेत, कपड्यावर पण घुसलेले आहेत मित्रांनो. आता व्हिडिओ करता वेळेस ते घरटं असणार, लाल मकडी, लाल चिटी, तर ते माझ्या अंगावरती चालले ते डसतात मित्रांनो, ते डसतात. पहा, जंगलामध्ये कोणत्या नाही कोणत्या प्रकारच्या जनावर असते मित्रांनो. आता आपण जॅकेट घातलेलं आहे मित्रांनो, आता मी जॅकेट घातलेलं आहे. आता मला व्यवस्थित जावं लागेल, नाही का मित्रांनो. आता आपण तो मागं आता व्हिडिओ करायच्या अगोदर व्हिडिओ करते वेळेस मी बोललो होतो तुम्हाला की आमच्याकडे आपण तलाव पाठीमागं राहिला, नाही का. तर आपण तलावाकडे आलो मोठ्या जंगलातून. आता तुम्हाला मी तलावाकडे नेता तुम्हाला.
तलाव धावण्यासाठी आणि मस्त वाटेल तुम्हाला तो तलाव. आमच्या गावचा आहे तलाव, आमच्या गावाचं, माझे नाही नाही का, आमच्या गावाचे तलाव आहे. आमच्या गावापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे, जंगलामध्ये आहे तलाव. पाहू मित्रांनो, चला आता आपण सोबतच जाऊ नाही का. आता तुम्हाला मी तलाव वगैरे धावतो मित्रांनो, मस्तपैकी नाही का, मस्तपैकी तुम्हाला मी तलाव वगैरे धावतो मित्रांनो. चला आपण आलो आता तलावाकाठी. आता तुम्हाला मी तलावाचं दृश्य दाखवणार मित्रांनो. पाणी पावसाळा मित्रांनो, पहा तुम्हाला मित्रांनो दिसते का, पहा मित्रांनो, पहा मित्रांनो. आता मला हा एक मशरूम मिळालेला आहे मित्रांनो. कुठला मित्रांनो, हा मशरूम आहे मित्रांनो. हा पहा, हा मशरूम आहे. तर हा याला आम्ही वर काढते वेळेस तुटलेला आहे मित्रांनो. हा एक तर एकच मिळाला आहे मित्रांनो मला, इथे एकच मिळाला आहे. इथे मला एकच मिळाला आहे मित्रांनो. पहा या ठिकाणी मला हा एकच मिळाला आहे. हा इथला आहे मित्रांनो, इथला मी ना खोदून काढलेला आहे. एकच आहे मित्रांनो. आहे काय मित्रांनो, पण कसं आहे हे याला छत्री झाली म्हणतात, छत्री झालेली म्हणतात याला. आता आम्ही ना माझी काळी उचलली. पाहू आता मित्रांनो, जर आता इकडे तिकडे आहे काय मित्रांनो, पाहू शकता. पहा मित्रांनो, पहा हे असे निघतात जमिनीच्या आतमधून. हा डोंगर असते मित्रांनो, पाहिला मित्रांनो, हा डोंगरातून हा वर येतो. पहा तुम्हाला आता जमिनीतून कसे वर निघतात ते तुम्हाला दावलं मित्रांनो नाही का. असं निघतात ते, आणि याला ते छत्री झाले म्हणतात. याला छत्री म्हणतात मित्रांनो. व्यवस्थित असलं तर याला पण याची पण भाजी बनते मित्रांनो, असं काही नाही त्याला. आता आपण आणखी पाहू इकडे मिरच्यानंतर. पूर्ण जागा अशी फुटते मित्रांनो, म्हणजे अशी हे मशरूमची. आता तुम्हाला मी चला मित्रांनो, आता आपण तलावाकाठी आलेलो आहोत मित्रांनो. आपण मस्तपैकी जवळ. चला मित्रांनो, हा मशरूम आहे मॅडम, हा मशरूम आहे मशरूम. याला मशरूम म्हणतात. माग मी घेऊन आणले होते मशरूम, तर त्याचे ते व्हिडिओ काढायला मी व्हिडिओ काढणार होतो, पण काही एक याच्यामुळे मी काढू शकलो नाही मशरूमचा व्हिडिओ. पण आता तुम्हाला याच्यासमोर तुम्हाला मस्तपैकी व्हिडिओ मिळणार. मस्तपैकी तुम्हाला मिळणार. चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहो तलावाकाठी आलेलो आहो आपण. तर तुम्हाला तलाव वगैरे धावतो आपण. चला तलावाकाठी आलेलो आहो आपण. पाहू
पाहू शकता हा तलाव आहे. ते नाव आहे, ते पहा, ते नाव आहे, ते पाण्यात डुबलेली आहे. ते नाव पहा, ते काळी आहे आणि ते काळीच्या समोर पहा लाईनमध्ये ते नाव डुबलेली आहे अर्धी पाण्यात. मच्छी पकडणारे जे लोक आहेत त्यांच्या ते काही कारणामुळे ते नाव डुबलेली आहे मित्रांनो. हा तलाव आहे गावाकडच्या, हे 2 तलाव आहेत. हा एक तलाव आहे, हा पूर्ण एकही आहे तलाव मित्रांनो. मस्तपैकी की नाही पहा, मस्तपैकी हा तलाव मस्तपैकी भरलेला आहे तलाव पाण्याने, नाही का. आता आपण वरून खाली आलो, वर गेलो होतो आपण जंगलामध्ये. तर हा जंगलाच्या काठी आहे जंगल, हा मस्त, नाही का. आता तुम्हाला मी बोललो होतो की पाठीमागं तलाव रालावा म्हणून, हा तलाव मोठं तलाव आहे मित्रांनो, मोठं तलाव आहे. तर त्या ठिकाणी आपण उभे आहोत मित्रांनो. या ठिकाणी मी उभा आहे. या ठिकाणी पुरा म्हणजे पाण्यानं साठलेला राहते, जागा राहत नाही. जिथे आपण वर होतो अगोदर तिथपर्यंत पाणी साचतं मित्रांनो. आता तर काही खास पाणी नाही, पाऊस कमी पडलं आहे वाटते. आता हा पावसाळ्याचेच दिवस आहे, पाहू शकता. आता आपण चाललो आतमध्ये जंगलामध्ये. पहा मित्रांनो, तुम्हाला तलाव वगैरे आता आपण आणखी जाऊ आतमध्ये, नाही का. आपण आतमध्ये आणखी जाऊ फिरायला, मशरूम पाहायला नाही, फिरायला जाऊ. तर भेटले मशरूम तर चांगलीच गोष्ट आहे मित्रांनो, नाही का. चांगलीच गोष्ट आहे. तर हा आमचा परिसर आहे. परिसर म्हणजे आमच्या इकडलं जंगल आहे. इथून आणि आमचं गाव कमीत कमी 1.5 किलोमीटर, 1.5 ते 2 किलोमीटर आहे इथून. आणि जंगलाला लागूनच आमचं गाव आहे समजा, असंच समजा. पण 2 किलोमीटर, 1 ते 2 किलोमीटर आमचं इथून गाव आहे, पण जंगल आहे. आता आपण घुसलो आपण जंगलामध्ये मित्रांनो. आता आपण फिरू मस्तपैकी, आपला वेळेपर नाही का. आपण फिरू मस्त. मग तुम्हाला मी समोरच्या आणखी मस्तपैकी व्हिडिओ दाखवणार मित्रांनो. आता आपण घुसलो मित्रांनो जंगलामध्ये, आपण घुसलो आतमध्ये. आता आपण आतमध्ये जाऊ. हा जंगलाच्या काठीचे आहे तलाव, म्हणून तुम्हाला दावलं मी, नाही का. आपण आता जंगलामध्ये शिरलो, नाही का. आपण जंगलामध्ये शिरलो. आता पाहू आता हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटते, कसं नाही, नाही का. तर आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा. काही चुकलो असून, बोललो असून आम्ही, कुठे ना कुठे माणूस आहे, माणसासोबत
चूक होतोच नाही का. तर आम्ही आणखी प्रयत्न करू की चांगलं व्हिडिओ काढण्यासाठी नाही का. चांगलं व्हिडिओ काढण्यासाठी आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवून. ठीक आहे मित्रांनो, चला. आता इथला ब्लॉक इथली शूटिंग आता आपण हे करू. आता हा एक मशरूम मिळाला आहे मित्रांनो, एक मशरूम नाही का. थोडे आणखी मिळाले असते तर चवीदार भाजी झाली असती मित्रांनो नाही का. चवीदार भाजी झाली असती, खाण्यात थोडंसं मजा आलं असतं मित्रांनो. पण काय करणार मित्रांनो, आता आपल्याला मिळेल नाही मित्रांनो. ठीक आहे. आता आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो ते आम्हाला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा मित्रांनो, आणि कमेंट करा आणि आम्हाला सांगा की कसं वाटलं आमचा हा आजचा व्हिडिओ. आता आम्ही नवीन आहे चॅनलवरती,